दीपा करमारकर ही जिम्नॅशियममध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरणारी पहिली भारतीय ठरली आहे। आतापर्यंत एकाही भारतीय जिम्नॅस्टला ऑलिम्पिक गाठता आलं नव्हतं। मूळची त्रिपुराची दीपा पहिल्यांदाच प्रकाश झोतात आली आहे असं नाही। 2014 मध्ये दीपानं ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला जिम्नॅस्टिकमध्ये पहिलं कांस्य पदक मिळवून दिलं। त्यानंतर 2015 मध्ये जागतिक आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमध्ये ती 5व्या स्थानावर होती आणि रविवारी रात्री उशिरा प्रोड्युनोव्हा प्रकारच्या उडीमध्ये तिनं जबरदस्त कामगिरी करून दाखवली आहे। काल झालेल्या क्वालिफायरमध्ये दीपानं 15.100 गुणांची कमाई केली। प्रोड्युनोव्हा जंप ही जिम्नॅस्टिक्स मधल्या काही अत्यंत कठीण जंप्सपैकी एक समजली जाते। ही जंप इतकी कठीण असते की खेळाडूकडून जराशी चूक झाली तर थेट पाठीचा कणा मोडण्याची भीती असते। त्यामुळेच ही जंप करण्याचं धाडस फारसे खेळाडू करत नाहीत। दीपानं मात्र रविवारी रात्री तिच्या सोबत स्पर्धेत असणाऱ्या यामलेत पेन आणि फदवा मेहमूद या दोन्ही स्पर्धकांपेक्षा सरस कामगिरी करून तब्बल 15.100 गुणांची कमाई केली आहे। यापैकी काठिण्य पातळीसाठी 7000 आणि प्रत्यक्ष उडीसाठी 8.100 गुण देण्यात आले। त्यात तिला 0.1 गुणांची पेनल्टीही लावण्यात आली। पण जबरदस्त आत्मविश्वासाच्या जोरावर दीपानं हे अत्यंत दुर्मिळ असं लक्ष्य साध्य करून दाखवलंय। दीपाचा सध्याचा फॉर्म बघता तिच्याकडून ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदकाची कमाई करेल अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।